राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी गेल्या अनेक दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या सोसायटीवर गुन्हे दाखल होत गेले आणि या गुन्ह्यांनंतर हे सगळं संचालक मंडळ, सगळं म्हणता येणार नाही पण याच्यातले काही जे टार्गेटिंग पॉइंट संचालक होते ते सगळे आज जेलची हवा खात आहेत. घोटाळा केला, परिस्थिती बिघडवली आणि जेलमध्ये जाऊन बसले. पण वास्तविक स्वरूपात अडकली ती ठेवीदार. जे ठेवीदार ज्यांनी घामाच्या पैशातून आपला एक एक न पै गोळा केली आणि या लबाड लांडग्यांच्या तोंडात नेऊन ठेवली. विश्वसनीयता आणि ज्या पद्धतीच्या यांच्या या लबाड लांडग्यांचा जो भपका होता ना, सामाजिक प्रतिष्ठा होती ना, आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली या लोकांनी कितीतरी लोकांचा विश्वास जिंकून आपल्या मल्टीस्टेट गरम केल्या. त्याच्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने ठेवी आणल्या आणि या ठेवीच्या जोरावर स्वतःचे कल्पक आणि मनोरंजन असे स्वप्न पूर्ण करण्याचा हा यांचा प्रयोग. पण हा प्रयोग फसला आणि ज्या पद्धतीने या राजस्थानी मल्टीस्टेटवर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल होऊन ह्या सगळ्यांना जेलची हवा खावावी लागली. पण वास्तविक स्वरूपात अडकला ठेवीदार. ज्या ठेवीदारांच्या पैशाची खऱ्या अर्थानं लवकरात लवकर सुटका व्हायला हवी, ज्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी, परंतु शासनाचा प्रयोगच असा असतो. मग कसलीही दिशा नाही, कसलीही दशा नाही. सगळ्या गोष्टी काही हातात नसताना सुद्धा व्यावसायिकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि व्यावसायिकांच्या नियुक्त्या केल्यानंतर ज्या पद्धतीची तिरधातिटमी ती व्यावसायिकांची उडाली, परंतु त्यामधूनही या व्यावसायिकांनी ज्या पद्धतीच्या एक चांगल्या रस्ता काढून आज ज्या पद्धतीच्या कार्यवाहीची प्रक्रिया या राजस्थानी मल्टीस्टेटच्या व्यावसायिकांनी केली ना, त्यामुळं खऱ्या अर्थानं आता म्हणता येईल की खऱ्या अर्थानं ठेवीदारांचं हितरक्षण करण्यासाठी चांगली माणसं सुद्धा या प्रशासनामध्ये जिवंत आहेत. चांगली माणसं सुद्धा प्रशासनामध्ये काम करतात आणि या कामाच्या पावत्या आज खऱ्या अर्थानं पाहिजे असतील तर त्या संदर्भातून या व्यावसायिकांनी काय काय पावलं उचलली आणि कशा पद्धतीने आज ठेवीदारांची ठेवी या सुरक्षित आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, असं करण्यासाठी व्हिडिओ करण्याचा मोह झाला. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीची सुरुवातीची भूमिका मांडली आणि भूमिकेमध्ये ज्या पद्धतीनं मी या सगळ्या गोष्टीचा आलेख मांडण्यात आला, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या राजस्थानी मल्टीस्टेट किंवा सर्व मल्टीस्टेटचा कारभार ढसाळ पद्धतीने होता हे कधी लक्षात आलं की जेव्हा यांच्यावर गुन्हे दाखल होणं सुरुवात झाली. ज्या राजस्थानीनं स्वतःच्या 12 शाखा असताना सुद्धा 14 विस्तारित कक्ष तयार करून लोकांकडून नाही त्या आमिषा देऊन ठेवी गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण ह्याच्यात सर्वसामान्य ठेवीदाराचं हित हे कधीही लक्षात घेतलं गेलं नाही. जस काय यांच्या बापानेच यांना पैसा आणून दिलाय, यांच्याच बापाची खिरापत आहे अशी परिस्थिती निर्माण करून यांनी आपल्या मनोदीपक स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले. पण वास्तविक काय, बिनबुडाची घागर ज्या पद्धतीने कितीही काही करा भरत नाही, त्या पद्धतीने बिनबुडाचे ह्यांचे स्वप्न अस्तित्वात या संस्थेची बुडच गायब करून बसली आणि त्याच्यात टाकलेलं पाणी कशा पद्धतीने जमिनीत मुरलं हे कोणालाच कळालं नाही. पण कमीत कमी राजस्थानीने जी कर्ज व्यवस्था वाटून ठेवली होती, ज्या पद्धतीने कर्जदार उभे करून ठेवले होते, त्यामुळे आज खऱ्या अर्थानं या ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण की ज्या पद्धतीनं या संस्थेचे व्यावसायिक म्हणून जगदाळे यांना चार्ज मिळाला, सूरज जगदाळे, आणि सूरज जगदाळेंनी या संदर्भातून ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या, आज वास्तविक स्वरूपात काहीही हातात कागद नसताना, वास्तविक स्वरूपात या सगळ्या रेकॉर्ड्स हातातून गायब झाले असताना आणि ज्या पद्धतीने सॉफ्टवेअर स्वतःच्या मक्तेदारीसाठी या संचालक मंडळांनी चेअरमनांनी नियुक्त केलं होतं किंवा आणून बसवलं होतं, त्या सॉफ्टवेअरचाही धागा दोरा सापडत नसताना सुद्धा जर इच्छा असेल त्या ठिकाणी मार्ग काढता येतो याची पावती दिली. आज जवळपास या मल्टीस्टेटच्या माध्यमातून ज्या काही कर्ज स्वरूपी कर्ज वाटण्यात आलं होतं
ज्या पद्धतीनं आज जवळपास 500हून अधिक नोटिसा या कर्जदारांना पोहोचल्याची बातमी कळाली आणि खऱ्या अर्थानं ह्याच्यावर व्हिडिओ करावा ही मनस्थिती निर्माण झाली. कारण की सर्वसामान्य लोक आजही हवा दिले यांना आपल्या पैशाची कशा पद्धतीने, कारण की विचारपूस करणं, एकमेकाला धीर देणं आणि एकमेकाची धीर देऊन एकमेकाची परिस्थिती सावरून येणं हे सध्या या ठेवीदारांचं प्रमुख लक्ष आहे. पण वास्तविक स्वरूपात आता ज्या पद्धतीच्या भूमिका या सूरज जगदाळेंनी मांडल्यात आणि ज्या पद्धतीच्या कार्यवाह्या या मल्टीस्टेटवर केल्यात ना, त्यामुळे आता आशेची किरण पल्लवित झाली आहेत. आता खऱ्या अर्थानं नैतिकता त्या कर्जदारांची आहे, नैतिकता त्या धारकांची आहे की ज्यांनी या मल्टीस्टेटचा पैसा म्हणण्यापेक्षा या सर्वसामान्य ठेवीदारांचा पैसा उचलून, कर्ज स्वरूपी उचलून आपल्या प्रतिष्ठानाला थाटलंय, आपल्या व्यवसायात गुंतवून त्याचे पैसे करण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थानं हा पैसा काही चंदू बियाणीचा किंवा या राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालकांचा नव्हता, तो होता सर्वसामान्यांचा, ज्यांनी आपली घाम गाळून या सगळ्या ठेवी या चंदूलाल बियाणीच्या विश्वासावर या बँकेत नेऊन ठेवल्या होत्या. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आज त्या ठेवी कर्जदारांचं नैतिक कर्तव्य आहे की नोटिसा मिळाल्यात आणि नोटिसावरच्या रकमा पाहिल्यानंतर तुमचे डोळे फाटले असतील. कारण की गेल्या 1 वर्षापासून म्हणजे 1.5 वर्षापासून ज्या पद्धतीची धांगडपणा पद्धतीची परिस्थिती झाली होती, तुम्हाला कोणी बघणारं नव्हतं, त्यामुळे हे आकडे आता मोठे दिसत असतील. पण खऱ्या अर्थानं आता हे आकडे भरणं गरजेचं आहे, तुम्ही उदात्तपणा दाखवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अडचणीत असताना या सोसायटीच्या माध्यमातून कर्ज उचललं आणि हे कर्ज कोणी चंदू बियाणी किंवा संचालकाच्या घरातून आलेलं कर्ज नव्हतं, हे ठेवीदारांनी ठेवलेली ठेवून त्याच्या स्वरूपात तुम्हाला ते कर्ज मिळालं होतं. आता खरी नैतिकता ही आहे की हे कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीने भरता येईल आणि या ठेवीदारांनी जो तुमच्यावर म्हणजे या संस्थेवर विश्वास टाकून तुम्हाला जे वित्त पुरवठा करण्यासाठी एक खूप मोठं सहाय्य केलंय, ते वित्त खऱ्या अर्थानं त्या संस्थेला परत करून वास्तविक स्वरूपात या ठेवीदारांच्या आशा पल्लवित राहाव्या. ज्या पद्धतीच्या चर्चा जगदाळेंसोबत झाल्या आणि जगदाळेंनी ज्या ज्या भूमिका मांडल्या, आज खऱ्या अर्थानं 35 कोटी जर या संस्थेत जमा झाले तर जवळपास 50 ते 60% लोकांची परिस्थिती आज भागते. लहान जे ठेवीदार आहेत, 50 ते 1 लाखच्या दरम्यान किंवा 50 ते 2 लाखाच्या दरम्यान, खऱ्या अर्थानं यांना सुटकेचा श्वास मिळू शकतो. पण कधी, जेव्हा ज्या लोकांना खऱ्या अर्थाने या संस्थेने मदत केली आणि त्यांना कर्ज स्वरूपी परिस्थिती देऊन त्यांची परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. आज खऱ्या अर्थानं मध्यमवर्गीय आणि जो छोटा ठेवीदार आहे तो अडचणीच्या घटकेत आहे आणि या अडचणीच्या घटकेतून जर खऱ्या अर्थानं यांचा श्वास मोकळा करायचा असेल तर लवकरात लवकर तुमच्याकडे थकीत असणारं कर्ज ते आज नाही तर उद्या भरावंच लागणार आहे. सेवा मार्गे भरलं तर तुमचं खूप मोठं स्वागत आहे, कारण की तुम्ही या ठेवीदारांचा विचार करून हे पैसे तुम्ही संस्थेसाठी परत करतायत. परंतु जर उद्या नाही केले तरी तुम्ही मॉर्गेज दिलेल्या प्रॉपर्ट्या त्यांच्याकडे आहेत, तुम्ही दिलेल्या तुमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी जामिनी तुमच्यासोबत तुम्हाला दिल्या त्यांच्याही परिस्थितीचा तुम्ही घोट घेणार आहेत. कारण की शासनानं आता कर्जदारच हा फक्त मोकळा नाहीये, त्याच्यासोबत जामीनदारही तेवढाच कर्जदार म्हणून सहभागी आहे असे अध्यादेश काढलेले आहेत. त्यामुळे या जामीनदारांचा जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला हित सांभाळायचं असेल आणि तुमची भूमिका या जामीनदारांच्या सोबत कायमची चांगली ठेवायची असेल ना, तर आज नोटिसा मिळाल्या त्याच्या नंतर काहीतरी करा आणि ह्या कर्ज हे जे तुम्ही घेतलेलं कर्ज आहे ते तुम्ही लवकरात लवकर भरा. नाही तर या ज्या पद्धतीच्या कोर्टाच्या आणि या कारवाईच्या बडगे तुमच्यावर सुरू होतील ना, त्यानंतर लक्षात येईल की आपल्या जवळची ही लोक आपल्यापासून लांब जात आहेत. ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्याच अन्नात आपण माती कालवतोय. कारण की प्रशासन आणि परिस्थिती ही कधीही त्या गोष्टीचा विचार करत नाही. जर कर्जदार आज जर पैसे भरायला तयार नसेल तर त्याच्या जामीनदाराकडून बळजबरी ते पैसे भरून घेतले जातात, याचीही काळजी ठेवा. कारण की ज्या पडत्या काळामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली, तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जामिनी दिल्यात आणि या जामिनीच्यामुळे तुम्हाला कर्ज मिळालंय हे लक्षात जर असेल
तर आणि हे पैसे हे कुणाच्या आयऱ्या म्हणजे कुणाच्या तुखाऱ्याचे नव्हते, तर हे खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्य ठेवीदारांचे होते की ज्यांनी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आपल्या ठेवी त्या संस्थेत ठेवल्या होत्या. त्यामुळं व्यावसायिकांनी ज्या पद्धतीच्या प्रक्रिया अवलंबल्या आहेत आणि ज्या पद्धतीचे मार्ग काढत या 500 ठेवी कर्जदारांपर्यंत आज नोटिसच्या माध्यमातून त्याच्या सूचना पोहोचल्यात, याचा अर्थच हा की सर्वसामान्य माणसाची खऱ्या अर्थानं आता नैतिकता आणि विश्वासानं सांगता येईल की सर्वसामान्याच्या ठेवी या सुरक्षित आहेत. फक्त आता नैतिक जबाबदारी त्या कर्जदारांची आहे की त्यांनी आपलं कर्ज खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे जर भरलं तर 100% ही सगळी संस्था खऱ्या अर्थानं सुटकेचा श्वास घेईल. पुन्हा व्यवहार होतील का नाही, पण आजची परिस्थिती तरी व्यवस्थितपणे चांगल्या परिस्थितीत येईल आणि खऱ्या अर्थाने या कर्जदारांनी ज्या पद्धतीची नैतिकता दाखवली तर पुढच्या परिस्थितीमध्ये आशय बालंट या ठेवीदारांना येणार नाही हे निश्चित. या कर्जदारांच्या बद्दल तुमच्या मनात नेमकं काय वाटतं? घेतलेलं कर्ज यांनी ताबडतोब भरलं पाहिजे का? आणि जर या पद्धतीची जर भूमिका जर त्यांची आडमुड भूमिका असेल तर यांच्या जामीनदारावर यांचा काय परिणाम पडेल याच्याबद्दल तुमच्या मनात काही शिजलं असेल तर 100% कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. नमस्कार.